नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची माहिती पाहू शकता बघा. 29 मार्चची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज. गुढीपाडव्यामुळे आजच बघा, गुढीपाडव्याच्यामुळे आजच तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली. आजच तुमच्या खात्यात पैसे जे ते जमा होत आहेत. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर ते पैसे तुमच्या खात्यावर आता जमा व्हायला सुरुवात झाली. पाहू शकता बघा, गुढीपाडव्यामुळे आजच 2000 रुपये सुरू झाले. आजच 2000 रुपये खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली. आता कोणत्या ठिकाणी हे पैसे जमा होत आहेत, त्यासोबतच कोणाला हे पैसे मिळत आहेत त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. संपूर्ण माहिती खरी. आणि 2000 रुपये तुम्हाला गुढीपाडव्याच्या निमित्ताने दिले जात आहेत. उद्या जर आपण पाहिलं तर गुढीपाडवा आहे, परंतु गुढीपाडव्याच्या अगोदरच तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आजच तुमच्या खात्यावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे जे काही पैसे आहेत ते जमा केले जात आहेत सरकारकडून. आता हे जे काही पैसे आहेत हे पैसे किती महिलांना येणार आहेत किंवा कोणाला येणार आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. मोठा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे, त्या संदर्भात निधीची तरतूद केलेली आहे. पैसे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि हे जे काही पैसे आहेत ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त दमदार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जबरदस्त अपडेट ही असणार आहे. तर बघा, नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण आज या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सध्या सुरू आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे, जोरदार चर्चा सुरू आहे. सर्व महाराष्ट्रात कोणत्याही कान्याकोपऱ्यात जरी तुम्ही गेला तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडून आपल्याला फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेचे पैसेच पाहायला आणि ऐकायला मिळते. तर लाडकी बहीण योजनेची जी काही चर्चा आहे ती जोरदार मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जातात. दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. म्हणजेच काय, तर फेब्रुवारीचे 1500 बघा, फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 1500 रुपये असे तुम्हाला 3000 रुपयांचं वितरण आताच काही दिवसांपूर्वी करण्यात आलं. म्हणजेच मार्च महिना अजून संपलेला पण नाही, मार्च महिन्यामध्येच तुम्हाला हे पैसे दिले होते, बरोबर आहे. आता हे 3000 रुपये जे आहेत ते तुमचे खर्च झाले असतील. भरपूर महिलांचे पैसे खर्च झालेले आहेत. भरपूर महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितले पैसे खर्च झाले म्हणून. आता हे पैसे खर्च झाल्यानंतर आता पुन्हा तुम्हाला पैसे येत आहेत. बघा, पुन्हा पैसे तुम्हाला येत आहेत. आता हे पैसे किती रुपये त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. संपूर्ण माहिती जी अतिशय महत्त्वाची माहिती आणि पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती आहे. तर लगेच आपण पुढची अपडेट पण पाहूया. बघा, त्यामुळे आता महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. बघा, एप्रिलचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे. महिलांना आताच 3000 रुपये सर्वांना आले होते का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस. सर्वच्या सर्व महिलांनी 3000 रुपये तुम्हाला आलेले होते का? 3000 रुपये सर्वांना आले होते का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे. आता पुढे पहा बघा, एप्रिलचा हप्ता श्रीरामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलचा जो हप्ता आहे तो श्रीरामनवमीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे. योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता श्रीरामनवमीच्या दिनानिमित्त सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. बघा, सरकारकडून श्रीरामनवमीच्या निमित्ताने हा जो काही हप्ता आहे तो दिला जाण्याची शक्यता आहे. एप्रिलचा हप्ता, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे 10वा हप्ता हा एप्रिलचा हप्ता आहे, आता देण्याची शक्यता आहे. यंदा श्रीरामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात पुन्हा 1500 रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. बघा, 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पुन्हा जमा होणार आहेत. कधी? 6 ते 10 एप्रिल दरम्यान. मग आता 6 ते 10 एप्रिलला जर एप्रिलचा हप्ता येणार आहे तर गुढीपाडव्यामुळे आजच कोणता हप्ता जमा होतोय? आजच 2000 रुपये जमा होत आहेत. आता हे 2000 रुपये कोणाला येत आहेत त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, 2000 रुपयांचं वाटप सुरू झाले आहे. हे 2000 रुपये कोणाला येत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. काही लाडक्या बहिणींना पण हे पैसे येत आहेत, त्यासोबतच हे पैसे अजून कोणाला येत आहेत त्याची पण महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या महिलांना येणार नाहीत, काय येणार नाही त्याची पण माहिती पाहायला मिळणार आहे. तर आता लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करूया. हा जो काही 2000 रुपयांचा हप्ता आहे, हा 2000 रुपयांचा हप्ता कोणत्या महिलांना जमा होतोय त्याची लगेच माहिती आपण पाहूया. बघा,
तर पाहू शकता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजेच आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. बघा 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. आता भरपूर महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींच्या नावे शेती आहे अशा भरपूर महिला भगिनी आहेत ज्या महिलांच्या नावे शेती आहे, तर त्या महिलांना 2,000 रुपयांचा लाभ आता ह्या ठिकाणी येणार आहे. आता हे 2,000 रुपये कशाचे, तर हे नमो शेतकरी योजनेचे. PM किसान योजनेचा हप्ता अगोदरच आलेला आहे. आता नमो शेतकरी योजना बघा 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2,169 कोटी रुपये 2,169 कोटींची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या आधार व DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. थेट तुमच्या बँकेमध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. थेट बँकेमध्ये 2,000 रुपये जमा होणार आहेत. बरोबर आहे. आता पुढे पहा बघा, तर या संदर्भातील माहिती जी आहे ती माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना म्हणजेच PM किसान योजना माहे 2019 सुरू केली होती, फेब्रुवारीमध्ये. बरोबर आहे. या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांच्या 18 वर्षाखालील अपत्य रुपये 2,000 प्रति हप्ता. बघा 2,000 रुपये प्रत्येक हप्त्याला येत असतात. 2,000 रुपये प्रत्येक हप्त्याला. आता प्रतिवर्षाला किती, 6,000 रुपये. कशाचे, PM किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये. नमो शेतकरी योजना कोणामार्फत चालवली जाते, तर राज्य शासनामार्फत, म्हणजेच काय, महाराष्ट्र शासनामार्फत नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना जी आहे ती केंद्र शासनामार्फत. असे PM किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना मिळत असतात. वर्षाला 12,000 रुपये शेतकरी कुटुंबांना मिळत असतात. बघा, तर 2,000 रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 3 समान हप्त्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये त्यांच्या आधार DBT संलग्न सक्रिय बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात 2023-24 पासून सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये PM किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी 6,000 रुपयांची भर घालत आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत 12,000 रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येतो. बघा 12,000 रुपये प्रत्येक वर्षाला शेतकरी कुटुंबाला मिळत असतात, म्हणजे शेतकऱ्यांना मिळत असतात. PM किसान योजनेचे 6,000 रुपये म्हणजेच बघा, जर आपण पाहिलं तर प्रत्येक 4 महिन्यानंतर 2,000 रुपये PM किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000, म्हणजे असे जर आपण पाहिले तर वर्षाला 6,000 रुपये होतात आणि एकूण जर आपण केलं तर 12,000 रुपये या ठिकाणी शेतकरी कुटुंबांना मिळत असतात. शेतकरी महिला पण असतात, त्या महिला भगिनींच्या नावे पण शेती असते, तर त्या महिला भगिनींना पण 2,000 रुपयांचा लाभ या ठिकाणी आता वाटप सुरू झाले आहे. आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि आजच तुम्हाला SMS जे ते आलेले असतील. ज्यांना पैसे आलेले आहेत बघा 2,000 रुपये ज्यांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. पटापट सांगा बरं, ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगा. ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता 2100 रुपयासंदर्भात महत्त्वाची माहिती पाहूया बघा. तर पाहू शकता बघा, पुढची माहिती 2100 रुपयांच्या संदर्भात आहे. लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा पुढची 5 वर्ष तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशा पद्धतीची माहिती. आता तुम्हाला काय वाटतंय, योजना सुरूच राहिली पाहिजे का? योजना जर सुरूच राहिली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा, योजना सुरूच राहिली पाहिजे. तर पाहू शकता बघा, अशी माहिती कोणी दिली आहे. तर पुढची 5 वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजितदादा पवार म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणाले, पुढची 5 वर्षे योजना बंद होणार नाही. माझी थोडी तारांबळ होते पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असे अजितदादा पवार म्हणाले. बघा काय म्हणाले, 2100 रुपये कधी द्यायचे याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाणार आहे. त्यामुळे 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे. 2100 रुपयांचा निर्णय पण होणार आहे, पण तुमची मागणी जोरदार असायला पाहिजे. सर्व महिलांनी 2100 रुपये पाहिजेत 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तर अतिशय दमदार माहिती आपण पाहिली आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने 2000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.